कोकणात गणेश उत्सव हा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यासाठी सिंधुदुर्गामध्ये कोकणातील जे बाजारपेठ आहेत त्या देखील मात्र सजलेलं पाहायला मिळतात. सध्या POPमध्ये गणेश मूर्ती आहेत त्या मात्र बाजारपेठांमध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळतात. शाडूच्या मातीच्या देखील दाखल झालेल्या आणि कागदी लगद्यापासून ज्या बनवल्या त्या देखील मूर्त्या ज्या आहेत ते मात्र इथे दाखल होताना पाहायला मिळतात. मात्र जर पाहिलं तर हे POPच्या मूर्त्या ज्या आहेत ते मात्र हलक्या असतात उचलायला, त्यामुळे याची मागणी जी आहे मात्र कोकणामध्ये आता वाढू लागलेली आहे. कारण ही जर मागणी पाहिली तर मुंबई, पुणे, कोल्हापूर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्या POPच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मात्र मागणी वाढताना पाहायला मिळतं. पण मात्र यंदा कोकणामध्ये सुद्धा देखील POPची मागणी जी आहे ती मात्र मोठी वाढू लागलेली पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर ह्या मातीच्या मूर्त्या देखील आहेत, त्यांचीसुद्धा मागणी जी आता आहे वाढते, पण मात्र त्यांच्या किमती ज्या आहेत ते मात्र आता 30% वाढलेल्या आहे. त्यामुळे महागाईचा फटका मात्र याचा मूर्तिकारांना देखील बसतो आणि त्यामुळे हौसेला मोल नाही असं देखील म्हटलं देखील जातं. त्यामुळे मात्र इथे मूर्ती जी आहे ते मात्र 25,000पासून सुद्धा देखील स्टार्टिंग सुरू असलेली पाहायला मिळते. काय सांगाल, किती टक्क्याने आता मूर्तींच्या किमती ज्या आहेत ते वाढलेल्या आहेत? ओके, नमस्कार. एक 20 ते 25% यावर्षी जो रेट आहे तो थोडा महागला आहे. किती मूर्त्या तुमच्याकडे ह्याच्या मार्केटमध्ये दाखल झालेल्या तुमच्या इथे? आता सध्या आमच्या इथे एक टोटल 500 मूर्त्या आपल्या इथे आहेत. तरी एक 70% आपलं बुकिंग झालेलं आहे. हे आता 6वं वर्ष आहे आपलं. तर आपल्या इथे सर्व शाडू माती, कागदी लगदा व ग्राहकांच्या मागणीनुसार POPच्या सुद्धा मूर्ती असतात. तसेच वजनाला हलक्या कागदी लगद्याच्या पण मूर्त्या आपल्या इथे आहेत. कितीपासूनची मूर्ती आहे? म्हणजे साधारणतः आता तुम्ही म्हणा 30%ने दर वाढलेत, म्हणजे एखादी मूर्ती जी आहे ती सुरुवाती कितीपासूनची आहे? एक 2,000पासून मूर्ती चालू होते. एक फुटापासून 5 फुटापर्यंत मूर्ती आपल्या इथे अवेलेबल आहेत. सगळ्यात महाग कोणती मूर्ती आहे तुमच्याकडे? किती किंमत? आता महाग बोलायला गेलं तर मूर्तीची पहिली गोष्ट म्हणजे किंमत करू नये. ती आपण श्रद्धा आणि याने आपण ती मूर्ती आपण आपल्या घरी विराजमान करत असतो. पण शेवटी महागाई आहे किंवा बाकी सर्व गोष्टी आहेत, त्यानुसार त्या मूर्तीची एक आपल्या इथे 2,000पासून एक 25,000-30,000पर्यंत मूर्तीची किंमत आपल्या इथे आहे. नक्कीच किमतीला मोल नाही, पण मात्र श्रद्धा असते, भावना असते, त्यामुळे किमतीची साधारणतः किंमत जी सुरुवात आहे ती 25,000पासून इथे मूर्ती असलेली देखील पाहायला मिळते. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.